सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील नगावकरी परिसरातील प्रभाग 7 मधील इंद्रप्रस्थ व सैनिक कॉलनीत अमृत पेयजल योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय। या भागात रस्ते, गटारी आणि पिण्याच्या पाण्याचा पत्ता नसताना कंत्राटदारांनी अगदी वरवर बिल्लासभर खड्ड्यात पाईपलाईन टाकली आहे। तसेच अत्यंत निकृष्ट व सहज चोरीला जातील अशा पद्धतीने तकलादू वॉटर मीटर बसवले जात आहे। नागरिकांच्या तक्रारीनंतर शिवसेना उबाठा महानगर प्रमुख धीरज पाटील, कपिल लिंगायत आणि इतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हा भोंगळ कारभार उघडकीस आणलाय। स्वतःला सर विश्वेश्वरय्या समजणारे पाणी पुरवठा अभियंता कधीही फील्डवर फिरकत नसल्याने हा सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केलाय। सध्या महापालिका धुळेकरांना 5 दिवसांआड वर्षातून फक्त 60 दिवस पाणी देते। त्यामुळे आधी दररोज पाणी पुरवठा करा, मगच मीटर बसवा अशी आक्रमक मागणी शिवसेनेने केली आहे। या भ्रष्टाचाराप्रकरणी महापालिका आयुक्त, नगररचना मुख्य सचिव आणि विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिलाय। तसेच सत्ताधारी नगरसेवकांनी झोपेचे सोंग सोडावे असे आवाहनही देण्यात आले। धुळेकरांनो, आता आपण एकविरा पार्क सैनिक कॉलनी या ठिकाणी आलेलो आहे, जो भाग प्रभाग क्रमांक 1 मध्ये अर्धा आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये अर्धा या ठिकाणी येतो। या भागामध्ये अमृत योजनेअंतर्गत या ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन या ठिकाणी टाकल्या गेल्या। या भागातील नागरिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती। अमृत योजनेची पाईपलाईन टाकताना त्यांनी फक्त 6 इंच रस्त्याच्या लेवलला फक्त 6 इंच आतमध्ये टाकलेली आहे, म्हणजे अर्धा फूट देखील ती आतमध्ये गेलेली नाही। असं असताना अमृत योजनेमध्ये कंटिन्युअसली या ठिकाणी भ्रष्टाचार सातत्याने गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। अमृत योजनेमध्ये कोट्यवधी रुपये धुळे महानगरपालिकेला मंजूर झाले। धुळेकरांचा कायमचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटला असता, पण अधिकारी या ठिकाणी पैसे खाण्यामध्ये मग्न आहेत। आपण आता थोड्या वेळापूर्वी देखील बघितलं की संपूर्ण या परिसरामध्ये वॉटर मीटर लावले गेलेले आहेत। ज्या वॉटर मीटरच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं टेंडर महानगरपालिकेने काढलं नाही। या संदर्भामध्ये आम्ही माहिती घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अमृत योजनेअंतर्गत जे 14,000 मीटर या धुळे शहराला मंजूर झालेले होते, ते मीटर या भागामध्ये लावण्यात आले। सैनिक कॉलनी आणि एकविरा पार्क या परिसरामध्ये अजून नागरिकांना रस्तेसुद्धा उपलब्ध नाही आहेत, पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही। संपूर्ण धुळे शहराला 5 दिवसाआड 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना धुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी फक्त ते वॉटर मीटर ह्या योजनेचं काम पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी लावलेले आहे। त्या वॉटर मीटरची त्या ठिकाणी नीट फिटिंग केलेली नाही आहे आणि वॉटर मीटरचे ज्यावेळेला आम्ही माहितीचा अधिकार त्या ठिकाणी टाकलेला आहे, त्या 1000 लिटरला 7 रुपये दर त्या ठिकाणी आकारणी ते करणार आहेत। सध्या आपण वर्षभराचा विचार जर केला तर धुळे महानगरपालिका आपल्याला फक्त 60 ते 62 दिवस त्या ठिकाणी पाणी पुरवते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी त्या ठिकाणी वसूल करतात। अशा पद्धतीचं काम जर धुळे शहरामध्ये जर होत असलं तर तुम्ही कोट्यवधी रुपये या ठिकाणी विकासासाठी आणले तरीसुद्धा ते अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जात आहेत। ही सत्यता धुळेकरांनो तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सातत्याने आम्ही याच गोष्टींवरती आवाज उठवतोय। भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवताना प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्ही येऊन बघू शकतात की फक्त अर्धा इंच त्या ठिकाणी पाईपलाईन टाकल्यानंतर ती पाईपलाईन पाण्याच्या प्रेशरने फुटू शकते। ते वॉटर मीटर त्या ठिकाणी काही कामामध्ये येणार नाही। मी आत्ताच एक वॉटर मीटर त्या ठिकाणी खोलून देखील दाखवलं। असं असताना धुळेकर नागरिकांनी आता सजग होणं गरजेचं आहे। अशा प्रकारे जर अमृत योजना जर कंप्लीट करण्याचं काम फक्त कागदावरती होत असेल तर त्या प्रवृत्तीचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या संदर्भामध्ये आम्ही उच्चस्तरीय चौकशीची या ठिकाणी आयुक्तांकडे मागणी करतो। आयुक्तांना या संदर्भामध्ये आम्ही लेखी कंप्लेंट देखील देणार आहोत आणि तद्दन फक्त पैसे आणि पैसे खाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा या ठिकाणी चालू आहे। अधिकारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील किंवा आमदार असतील, यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचं काम या ठिकाणी करतायत। प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन कोणीच विकास कामं कशा पद्धतीने होत आहेत ते चेक करायला या ठिकाणी तयार नाही आहेत। त्याच्यामुळे या धुळे शहरामध्ये पुढचे 10 वर्ष कोट्यवधीचा जरी निधी आणला तरीसुद्धा धुळे शहराच्या समस्या या सातत्याने तशाच राहणार आहेत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।